ठाण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला काही ठरता ठरेना। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरनं रस्सीखेच सुरू आहे। भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा काही सुटेना। शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी तिसरी बैठक पार पडली। यावेळी रवींद्र चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। तर ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादीची युती तुटण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील युतीची शक्यता ही धूसर झालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का पुण्यामध्ये, मात्र ती शक्यता धूसर झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तीच स्थिती। यांची आज एक गुप्त बैठक झाली। पिंपरी चिंचवड शहरात एकत्र येण्यासंदर्भात ही बैठक असल्याचे जे आहे ते समोर आले आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत, शरद पवार गटाचे। काय सांगाल, आज उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा अमोल कोल्हेंची बैठक झाली, काय नक्की चर्चा त्यामुळे झाली? आज आदरणीय दादा आदरणीय कोल्हे साहेब यांची बैठक झाली आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे। पण त्यांच्यातील संवाद आम्हाला माहित नाही किंवा काय विषय आला तो माहित नाहीये। परंतु आम्ही दादांना जेव्हा भेटलो तेव्हा दादांना आम्ही क्लिअर सांगितलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा त्यांच्या चिन्हावर लढेल, म्हणजे तुतारी चिन्हावर आम्ही लढणार आहोत आणि दादांनी त्यांच्या चिन्हावर लढायचं आहे। पण दादांनी आमच्यासोबत युती करताना महाविकास आघाडीलाही सोबत घ्यावी हा आमचा प्रस्ताव दादांना होता। महाविकास आघाडीतून कालच काँग्रेसकडून पुण्यात सांगण्यात आलं की आम्ही राष्ट्रवादी सोबत येणार ना, अजित दादांची राष्ट्रवादी सोबत असेल तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये येणार असं सांगतो। तसंच पिंपरी चिंचवडमधून तीच भूमिका आहे का? पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची काय भूमिका असते? पिंपरी चिंचवड स्थानिक लेवलचे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं दादा असतील तर आम्हाला महाविकास आघाडीमध्ये यायचं नाहीये। पण पुण्याची परिस्थिती व पिंपरी चिंचवडची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे। मी त्यांची मनधरणी करत आहे। आज आमची एक बैठक आता होणार आहे तेव्हा मी त्यांना तेच सांगतो, त्यांना कॅल्क्युलेशन दिले, आपल्याला फक्त भाजपला थांबवायचंय म्हणून आपण दादांसोबत चाललेलो आहोत। आपण भाजपमध्ये जात नाही, भाजपने चाललेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण इथे युती केली पाहिजे ही माझी मागणी पहिल्या दिवसापासून होती। आणि ज्या आता नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्याही मध्ये भाजपला थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एक होऊन निवडणूक लढली होती। त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपला थांबवायला सर्व पक्षांनी एक यावं ही विनंती असेल। राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी त्याच्याकडून एक आग्रह होता की घड्याळाच्या चिन्हावर जी आहे ती ही निवडणूक आपण सगळे सामोरे जाऊ, त्याला पुण्यामध्ये विरोध झाला। तुमची काय भूमिका असणार पिंपरी चिंचवडमध्ये? आमचा पक्ष हा आमचा तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावर ही निवडणूक लढणार आहे। त्या जागा किती लढवायच्या काय तो नंतरचा विषय असेल, पण चिन्ह हे आमचं तुतारे वाजवणारा माणूस असेल। पुण्यात ती युती जी आहे ती आपली महाविकास आघाडी फिसकटलेली याच मुद्द्यावरून की घड्याळावर लढायचं का तुतारी वाजवणाऱ्या माणसावर, तशी